इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या वचननाम्यात आहेच की शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल। महाराष्ट्रामध्ये आम्ही केवळ कर्जमुक्त करून नाही थांबणार। इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर केंद्राच्या माध्यमातून ती यंत्रणा राबवली, कर्जमुक्तीची हे होईलच, पण शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्याचे निकष हे कंपन्यांनी ठरवले आहेत आणि ते निकष एवढे विचित्र आहेत। एक तर नुकसान झालेलं असतं आणि या कंपन्यांच्या वाऱ्या करून शेतकरी थकून जातो आणि नको ती नुकसान भरपाई या परिस्थितीत तो येतो। तर हे निकष बदलले जातील आणि शेतकऱ्यांना त्यांची जी काही योग्य ती नुकसान भरपाई आहे ती मिळालीच पाहिजे, याच्यावरती केंद्राचं आणि सरकारचं लक्ष असेल। दुसरी गोष्ट अशी की सध्या एका योजनेचा गवगवा केला जातो, ती काय सन्मान योजना। शेतकऱ्यांनीच मला ते एक सांगितलं होतं की अहो साहेब, आमच्या अगदी खतं आहेत, बी बियाणं आहेत, इतर जी काही उपकरणं आहेत, अवजारं आहेत, ट्रॅक्टर आहे, वीज पंप आहे, ह्या अनेक गोष्टींवरती जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकार आमच्याकडनं पैसा घेतं आणि आम्हाला फक्त 6,000 रुपये वर्षाला देतं। तर ही जी काही लूट आहे ती थांबवण्यासाठी आम्ही तर असा विचार करतो आणि त्याच्यासाठी आम्ही आग्रही राहूच की शेतकऱ्याला लागणारी सगळी जी काही अत्यावश्यक गोष्टी आहेत, मग त्याच्यात खतं आली, बी बियाणं आले आणि बाकी काही गोष्टी, हे जीएसटी मुक्त करू। म्हणजे त्याच्यावरती जीएसटी आम्ही लावणार नाही की जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं एक खोटं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं। उत्पन्न दुप्पट झालंच नाही, पण उत्पादन खर्च हा दुपटीपेक्षा जास्त झाला। पुन्हा हमी भाव मिळत नाही। तर हमी भाव आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे तर देऊच, पण जीएसटी रद्द करू त्या शेतकऱ्याच्या सगळ्या उपकरणांवरचा।